नेक्स्ट चॅप्टर आहे सेंटर ऑफ मास अँड कोलिजन. द सेंटर ऑफ मास म्हणजे काय? डस्टर एक बॉडीवर डाऊनवर्ड डायरेक्शनला ऑब्वियसली कोणता फोर्स असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. त्याच्या आधी एक गोष्ट, कोणतीही बॉडी, कोणताही सॉलिड बॉडी म्हणा किंवा लिक्विड म्हणा, वॉट एव्हर जे असेल ते, ही नंबर ऑफ पार्टिकलने तयार झाले. याचे तुम्ही पार्ट करत गेले तर एक शेवटी ॲटॉमपर्यंत पोहोचणार. तर नंबर ऑफ पार्टिकल्स याच्यामध्ये, आणि पूर्ण पार्टिकल असे बाइंड झालेत सोबत आणि एक बॉडी तयार झाली. प्रत्येक पार्टिकलच्या काहीतरी मास असेल, कमी जास्त. लहान पार्टिकल मोठ्याचे मोठे तुकडे केले की लहान असे क्रश करून टाकलं तुम्ही तर ते एकदम बारीक कण येतील, बारीक तुकडे येतील. ओके, त्यांचे काहीतरी मास असेल स्वतःचे, वेगवेगळं डिफरंट मास असेल. प्रत्येक मासवर इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाला आहे आणि प्रत्येक मास हा डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढला जातो आहे. ओके, बट ते एकमेकांशी बाइंड आहे म्हणून पूर्ण बॉडी अशी बोलते. म्हणून आपण असं म्हणतो की या बॉडीचे वेट जे पण असेल, समजा 100 ग्रॅम, 200 ग्रॅम म्हणा, 200 or 300 ग्रॅम जे पण वेट असेल ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावर पूर्ण ॲक्ट होत असं. पण ॲक्च्युली प्रत्येक पार्टिकलच्या जेवढे पार्टिकल्स आहेत, जेवढे पार्टिकल मिळून ही बॉडी तयार झाली, प्रत्येक पार्टिकलवर तो फोर्स ॲक्ट झाला. तर काय नंबर ऑफ पार्टिकलने तयार झाली बॉडी. तर सेंटर ऑफ मास का असतो की कोणतीही बॉडी ज्याच्या काहीतरी मास आहे, कोणतीही बॉडी घ्या तुम्ही, डस्टर घ्या, डिस्क घ्या किंवा रिंग घ्या किंवा फुटबॉल घ्या, जो मध्ये पोकळी असते, त्याच्यामध्ये हॉलो असतं मध्ये आणि वरती एक सरफेस असतो. कोणताही बॉडी घ्या ज्याला काहीतरी मास असेल, त्या बॉडीमध्ये एक पॉईंट असा असतो जिथं आपण कन्सिडर करू शकतो की त्याचे पूर्ण मास त्या पॉईंटला कॉन्सन्ट्रेटेड आहे, असं सपोज करू शकतो, कन्सिडर करू शकतो. हाऊ आपण बघा पुष्कळदा असं खेळता एक गोष्ट करतो, एखादी बॉडी असेल तर असं त्याला पकडण्याचा ट्राय करतो. होलली बॅलन्स झालं ते तर ते ऑब्वियसली अरे नाही होते ॲक्च्युली, बट होतं ते. कारण हे का होत नाही? कारण युनिफॉर्म नाही, याच्या मास कुठंतरी जास्त असेल म्हणून तेवढं क्लिअरली होत नाही, बट होतं ते केव्हा होतं माहिती आहे का? ज्यावेळेस तुम्ही त्याच्या एका असा पॉईंट आहे ज्या पॉईंटला ते बॅलेन्स असेल हा डस्टर, तो पॉईंट म्हणजे ॲक्च्युली सेंटर ऑफ मास आहे. तो पॉईंट असा आहे की ते पूर्ण मासला रिप्रेझेंट करतो असं समजा. आपण म्हणतो की हे इकडं जातं आहे हे इकडं, तर त्या पॉईंटला ठेवलं का हे बॅलेन्स होतं म्हणजे नेमकं काय होतं? एखादा हे जे डस्टर आहे, ओके 1 मिनिट, डस्टर मी इथं ठेवला, हा स्टेशनरी काय, याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढतो पण तो खाली जात नाही. कारण का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स याला खाली ओढतोय म्हणजे तो या बॉक्सवर mg एवढा, याच्यावर जे फोर्स mg असेल तर mg एवढा फोर्स या बॉक्सवर ॲक्ट करतोय. हा ब्लॉक काय करतो? अकॉर्डिंग टू न्यूटन थर्ड लॉ तेवढीच रिॲक्शन देतो आणि ती रिॲक्शन आणि तो वेट एकमेकांना कॅन्सल करताय म्हणून हा स्टेशनरी. साधं सिंपल. ओके, म्हणजेच याला इथं स्टेशनरी करण्यासाठी काय लागते? नॉर्मल रिॲक्शन लागते. केवढी नॉर्मल रिॲक्शन? जेवढं याचं वेट आहे. मी ज्यावेळेस असं याला पकडतो, आपण ज्यावेळेस असं करतो होईल त्याचं समजा, कन्सिडर करू की असं आहे, हा स्टेशनरी, याच्यावर मास किती? या बॉडीचा मास डाऊनवर्ड डायरेक्शनला mg. स्टेशनरीसाठी काय लागतं? नॉर्मल रिॲक्शन लागते. जेवढं वेट आहे तेवढीच नॉर्मल रिॲक्शन लागते. म्हणजेच काय, हा जे फिंगर आहे माझ्या, हे बोट काय करतं? याच्यावर तेवढीच नॉर्मल रिॲक्शन देतं आहे जेवढ्याचे वेट आहे. पण कोणत्या? एका सिंगल पॉईंटला. ज्यावेळेस तुम्ही या बॉक्सवर ठेवला होता त्याला, ज्यावेळेस तुम्ही या बॉक्सवर ठेवलेलं होतं त्यावेळेस काय, ह्या सर्व पॉईंट्स, हा पूर्ण जो सरफेस आहे डस्टरचा, हा पूर्ण सरफेस, याच्यावर नॉर्मल रिॲक्शन येत होती म्हणून हा स्टेशनरी होता. आता काय केलं मी, त्याला एक फिंगरवर पकडलं आहे तरी पण तो बॅलन्स आहे, स्टेशनरी. म्हणजे काय, या सिंगल पॉईंटवर तेवढाच फोर्स ॲक्ट करतो मी, तेवढी नॉर्मल रिॲक्शन देते. याचा अर्थ काय होतं की तुम्ही पूर्ण सरफेसवर नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट केली की त्या पॉईंटवर केली, दुसऱ्या पॉईंटवर नाही होणार, फक्त एकच पॉईंट असेल तो कोणतरी, त्या पॉईंटवर केले तरी तो स्टेशनरी. लुक ॲट दिस. झाला केव्हाच्या ट्राय करत होता, आता झाला. ॲक्च्युली बोटाच्या शेपमुळे होतात होते. ओके, म्हणजे हा जो पॉईंट आहे जिथं हा डस्टर एक स्टेशनरी कंडिशनमध्ये, तो पॉईंट काय? सेंटर ऑफ मास. तो पॉईंट रिप्रेझेंट करतो होल बॉडीचं मास. एच पॉईंट ह्याला म्हणतात सेंटर ऑफ मास. म्हणजेच काय, सेंटर ऑफ मास इज अ पॉईंट व्हेअर वी कॅन सपोज टू कॉन्सन्ट्रेटेड होल मास म्हणण्यापेक्षा होल मास ऑफ द बॉडी. हा बॉडीच्या इनसाईड पण असू शकतो. ज्यावेळेस फुटबॉल घेतला तुम्ही तर फुटबॉलच्या इनसाईड असेल तो बॉल. फुटबॉल तुम्ही म्हणा फुटबॉलच्या मधल्या साईडमध्ये तो पोकळी असेल तिथं तो मास नसेलच, बट ओके, सेंटर ऑफ मासची कन्सेप्टमध्ये तुम्ही जे बघितलं तर तो तुम्हाला सेंटर पण मिळेल, पोकळीमध्ये मिळेल. ओके,
हे का फाईन केलं जातं आहे, सेंटर ऑफ मास का फाईन केलं जातं? कारण बघा ही बॉडी अशी याच्यावर फोर्स ॲक्ट केला, ही बॉडी अशी मूव होईल राईट हँड साईड डायरेक्शन. याच्यातले सर्व पार्टिकल मूव होत आहेत. एक पार्टिकल इथं आहे, एक इथं आहे. इथं फोर्स जास्त आहे, इथं कमी लागेल, इथून टेन्शन कमी कमी होत, इथं कमी, या पार्टिकलला फोर्स कमी लागतो. पण सेम याच्याने जात आहे मास, इथं फोर्स जास्त, हा जास्त आधी फास्ट जायला पहा, पण नाही, हे बाइंडेड बॉडी आहे म्हणून सेम याच्याने जात आहे. सेंटर ऑफ मास का फाईन केला तो, की तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत त्याच्यावर ज्यावेळेस फोर्स ॲक्ट करता, तर त्याचे जे मोशन, त्याची जी व्हेलॉसिटी असेल या बॉडीची व्हेलॉसिटी, ती व्हेलॉसिटी इज इक्वल टू सेंटर ऑफ मास असते. ओके, बट त्याच्यामधले पार्टिकलची व्हेलॉसिटी ही या बॉडीच्या व्हेलॉसिटी एवढी असेल असं काही तसं फिक्स नाही. जस्ट लाईक ॲटॉम्स आहेत, आपल्याला माहिती आहे एखाद्या एक बॉडीमधले ॲटॉम्स हे इकडे तिकडे मूव्ह होत राहतात. ॲटॉम्स म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रॉन मूव्ह होत राहतात. इलेक्ट्रॉनची वेगवेगळी व्हेलॉसिटी असते. सिमिलर टू दिस, याच्यामध्ये जे पार्टिकल असतील ना, ते पार्टिकल इकडे तिकडे मूव्ह होते. आता ही सॉलिड बॉडी म्हणणार तुम्ही कसं मूव्ह होते, पण इलेक्ट्रॉन पार्टिकलच आहे, ते त्यांच्या व्हेलॉसिटी वेगवेगळ्या असतील. बट होल बॉडीची जी व्हेलॉसिटी असेल ती सेंटर ऑफ मास एवढी असेल. सेंटर ऑफ मास सेंटर ऑफ मास कॉन्सेप्ट तयार करण्यामागे हाच येत होता, की ज्यावेळेस तुम्ही सर्व याच्यामधले सर्व पार्टिकल, सर्व इलेक्ट्रॉनचा विचार केला तर वेगवेगळी व्हेलॉसिटी, सर्वांचे ॲनालिसिस तुम्हाला वेगवेगळं करावं लागेल, बरोबर आहे. बट तुम्ही ज्या सेंटर ऑफ मासचा विचार केला तर सर्वांची व्हेलॉसिटी ही कॅन्सल होते आणि रिझल्टंट जी व्हेलॉसिटी असेल ना ती सेंटर ऑफ मास एवढी असेल. म्हणून मी काय कन्सिडर करेन की मी याच्यावर मासने ॲक्ट केला, मी याच्या सेंटर ऑफ मासवर ॲक्ट केला. सेंटर ऑफ मासचं जे मोशन असेल ते ज्या बॉडीचे मोशन असेल, म्हणून सेंटर ऑफ मास ही कन्सेप्ट तयार झाली. आता सेंटर ऑफ मास फाईन कसं करायचा, सेंटर ऑफ मास म्हणजे मास आपल्याला माहिती असेल, जे बॉडीचे मास आहे ते सेंटर ऑफ मास आहे, त्याची पोझिशन कशी फाईन करायची. आता मी असं ठेवलं, ओके, ह्या पॉईंटचे सेंटर ऑफ मास इथं, याची पोझिशन कशी फाईन करू, की या बॉडीमध्ये त्याच्या सेंटर ऑफ मासची पोझिशन काय ही कशी फाईन करू, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. त्याच्या आधी एक गोष्ट, एक असा वेगळा शेपची बॉडी, की असं म्हणण्यापेक्षा दोन पार्टिकल घेऊ आपण, आता दोन पार्टिकलची सिस्टम आहे. ओके, आता दोघं वेगवेगळे पार्टिकल आहेत, तरी पण या पूर्ण सिस्टमचा एक सेंटर ऑफ मास नाही गेलं. बघा हे दोन वेगवेगळे पार्टिकल आहेत, याचं मास m आहे तर याचं 5m आहे, म्हणजे याचं 5 टाइम्स आहे, या बॉडीपेक्षा याच्या 5 टाइम्स मास आहे. ओके, वेगवेगळे बॉडी कनेक्टेड नाही, बाइंड नाही, तरी या पूर्ण सिस्टमचे एक सेंटर ऑफ मास नाही. कारण काय टोटल मास जे पाहिलं तर काय याचं 6m आहे, या सिस्टमचे टोटल मास दोघं पार्टिकलचे. त्याच्यामधलं सपोज डिस्टन्स काहीतरी d, दोघांमध्ये डिस्टन्स d आहे, मास 6m आहे, टोटल हा m हा +5. तर ह्या सिस्टमसाठी पण सेंटर ऑफ मास नाही गेलं. तो असा पॉईंट असेल की ज्या पॉईंटवर तुम्ही मास कन्सिडर करू शकता 6m. 6m का, पूर्ण सिस्टमचं मास त्याच पॉईंटला कन्सिडर. दिस इज अ मिडल, ही काय आहे d एवढ्या डिस्टन्सने सेपरेट आहेत दोघं पॉईंट. हा मिडल पॉईंट. सेंटर ऑफ मास बघा मी कुठं पॉईंट केला आहे, या साईडला नाही. याचा अर्थ काय होतं की ज्या साईडला मास जास्त असेल सेंटर ऑफ मासची पोझिशन त्या साईडला असते. आता हे दोघं सेम राहिले असते, समजा हा 3m आहे आणि हा पण 3m आहे, तर याच्या सेंटर ऑफ मास इथं येईल, मिडलमध्ये येईल. समजा हा 8m राहिला असता तर मास इथं आला, सेंटर ऑफ मासची पोझिशन आली असती इथं, तो पॉईंट इथं असेल. म्हणजे याच्या अर्थ काय होतं, हे डस्टर आहे आणि हा इथं मोठा भाग असा, तर मला हा पॉईंट याला स्टेशनरी करण्यासाठी इथं करावं लागलं असतं. मिडलला काय केलं आहे मी, इथं लगभग मिडलला आहे, कारण काय मासचं डिस्ट्रीब्युशन सेम आहे या डस्टरमध्ये. इकडं जास्त मास राहिला असता तर मग इथं कुठंतरी पॉईंट केला असता, त्यावेळेस तो बॅलन्स झाला असता. बॅलन्स करता येतो असा पॉईंट, तो म्हणजे सेंटर ऑफ मास. त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण म्हणतात. त्या पॉईंटला होल बॉडीची ग्रॅव्हिटी ॲक्ट झालेलं असते. ओके, लुक ॲट दिस. हा जर सपोज 6m राहिला असता 3m म्हणजे, तर कुठंतरी हा सेंटर ऑफ मास राहिला असता, म्हणजे थोडासा तिकडे गेला असता. हा समजा m झाला असता तर सेंटर ऑफ मास इथं राहील. मास जिकडं जास्त, सेंटर ऑफ मासची पोझिशन तिथं, तो पॉईंट तिकडं असेल. हा समजा परत 2m आहे, सेंटर ऑफ मास इथं राहिला असता, कारण बघा इकडं 3m आहे, इथं 2m आहे, याच्याकडे इथं असेल तर कुठंतरी.
फर्स्ट एक लॉजिकली विचार करायचा असेल तर सेंटर ऑफ मास हा जिकडं जास्त मास असेल सिस्टममध्ये तिकडं असेल. हे 2 पार्टिकल सिस्टमसाठी आता याच्यात हे बघू फॉर्म्युला पाहू की सेंटर ऑफ मासची पोझिशन कशी फाईंड करायची. या चॅप्टरमध्ये क्वेश्चन तर हाच येतो लगभग सेंटर ऑफ मासची पोझिशन फाईंड करण्यासाठी वेगवेगळ्या सिस्टममध्ये. 2 पार्टिकल सिस्टमसाठी बघतोय. अगेन्स्ट आपण एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टममध्ये येतो. आता एक्स वाय झेड. ओके, दिस इज आवर ओरिजिन. 2 पार्टिकल दिले. हा पार्टिकल M1 इथं आहे, हा पार्टिकल M2 इथं आहे. ह्या पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आहे R1, ह्या पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आहे R2. ऑब्वियसली R1 R2 काय वेक्टर आहेत ते कशामध्ये एक्सप्रेस होतील एक्स वाय झेडमध्ये. इथं एक्स अँड वाय प्लेनमध्ये तर फक्त एक्स अँड वायमध्येच असतील ते आय अँड जेमध्ये. याचे मास आपल्याला परफेक्ट माहीत नाही की ते सेम आहे का काय. कन्सिडर करू आपण की सेंटर ऑफ मास इथं आहे. हे एक लॉजिक क्वेश्चन विचारतो या डायग्रामवरनं. सेंटर ऑफ मास इथं घेतलं आहे, M1 मोठा असेल का M2 मोठा असेल. तर लगेच तुम्ही म्हणणार की ऑब्वियसली सर M2 इज ग्रेटर दॅन M1 कारण हे डिस्टन्स याच्यापेक्षा लहान आहे. दिसतंय ते क्लिअरली दाखवतो. M2 इज ग्रेटर दॅन M1 कारण सेंटर ऑफ मास हे M2च्या जवळ आहे M1 पेक्षा थोडंसं लांब आहे M2 सोबत, M2 थोडंसं जवळ आहे. तर सेंटर ऑफ मासची पोझिशन सपोज मी RCM ने दाखवतो आहे. बुकमध्ये मे बी कॅपिटल असेल किंवा स्मॉल असेल. ओके, तर RCM किंवा तुम्ही RC ने पण दाखवलं तरी चालेल. तर त्याचा फॉर्म्युला येतो समेशन ऑफ MI RI बार अपॉन कॅपिटल M. कॅपिटल M इज अ मास ऑफ होल मास ऑफ सिस्टम. इथं जर पाहिलं तर कॅपिटल M येईल या 2 पार्टिकलसाठी. RCM येईल तुमच्या इज इक्वल टू M किती पार्टिकल आहे 1 2 M1 R1 बार प्लस M2 R2 बार अपॉन M1 प्लस M2. दिस इज फॉर 2 पार्टिकल. ओके, 3 पार्टिकल राहिलं असतं इथं कुठं असा आणि त्याचे पोझिशन वेक्टर असा R3 राहिला असता. याला मी म्हणतो M3. 1 2 3 3 पार्टिकल. मग 3 पार्टिकलच्या सेंटर ऑफ मास आता तो कुठंतरी इकडं असेल. मग त्याची पोझिशन फाईंड करायची. आता याला आपण ड्रॉ नाही करू शकत. याला असा ही पण एक लाईन आहे, ही पण एक लाईन आहे. हा सेंटर ऑफ मास आता राहणार नाही. हा कुठंतरी असा असेल, तर तिघांना कुठंतरी मॅच करत असेल. हा तुमच्या RCM. मग ह्या कंडिशनमध्ये RCM काय येईल ऑब्वियसली 3 पार्टिकल सिस्टम. पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू M1 R1 प्लस M2 R2 प्लस M3 R3 अपॉन M1 प्लस M2 अपॉन M1 प्लस M2 सॉरी प्लस M3. 3 पार्टिकल्ससाठी. ऑब्वियसली R1 R2 R3 वेक्टर आहेत. ओके, आपण आपल्याला माहिती आहे की आपण R वेक्टरला कसं एक्सप्रेस करतो XI YJ. R1 घेता तुम्ही X1 R2 कसा एक्सप्रेस होईल X2I Y2J. ओके, आपण 2 साठी बघू, याला नंतर पाहू. ओके, and RCM कसा एक्सप्रेस होईल RCM इज अ पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. कुठं होता तो, याला राहू द्या ना. सेंटर ऑफ मास पोझिशन ऑफ सेंटर ऑफ. मग ह्याच्या काहीतरी एक्स कोऑर्डिनेट असेल इकडं XCM म्हणा त्याला. याच्या काहीतरी इकडं वाय कोऑर्डिनेट असेल तो YCM. सो RCMला आपण असं एक्सप्रेस करू शकतो सेपरेट एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. मग XCM आणि YCM म्हणजे काय तर याला एक्सप्रेस करू आपण. M1
R1 काय x1i y1j ओके प्लस m2 r bar 2 x2i y2j ओके डिवाइड बाय m1 m2 सिम्प्लिफाय करू आय च्या टर्म जे च्या टर्म्स काय होईल बघा m1 x1 आय पूर्ण सॉल्व करतो मी ब्रॅकेट m1 y1 j नेक्स्ट m2 x2 I and last one m2 y2 j okay that's enough I कॉमन घेऊ आपण काय करू I कॉमन घेऊ काय येईल तो m1 x1 I this ओके एक मिनिट m1 x1 हा आहे नाही हा प्लस m2 x2 आणि हा तुमचा I कॉमन नेक्स्ट m1 y1 प्लस m2 y2 हा आहे तुमचा j कॉमन डिवाइड बाय m1 प्लस m2 याला कसं लिहू शकतो मी लुक ॲट दिस m1 x1 m2 x2 अपॉन m1 प्लस m2 I m1 y1 m2 y2 अपॉन m1 प्लस m2 j इकडे काय आता RCM इज इक्वल टू दिस प्लस दिस RCM होता XCM I x प्लस YCM j म्हणजेच काय XCMची व्हॅल्यू काय आली दोघं इक्वेशन कम्पेअर जे केले तर आयच्या कोएफिशियंट हा आहे इथं XCM आहे तर XCM आला m1 x1 प्लस m2 x2 अपॉन m1 प्लस m2 हा तुमच्याला XCM and YCM येईल m1 y1 m2 y2 अपॉन m1 प्लस m2 काला XY काय हे सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट आहे हा काय होता हा त्याच्या पोझिशन वेक्टर होता हे त्याचे XY कोऑर्डिनेट आहे तर जर 3 डायमेन्शनमध्ये असेल तर ZCM पण येईल आणि ऑब्वियसली ZCM काय येईल m1 z1 m2 z2 अपॉन m1 प्लस m2 हे त्याचे कोऑर्डिनेट आहेत ज्यावेळेस तुम्हाला सेंटर ऑफ मास फाइंड करायला होणार तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट फाइंड करायचे असेल वी हॅव टू यूज दिस वाय वी हॅव टू यूज दिस झेड ओके हे 2 पॉईंटसाठी फक्त दोनच पॉईंट दिले होते दोन पॉईंटच्या सेंटर ऑफ मास फाइंड करतो तुम्ही दोघांच्या मास डिफरंट आहे सेम असेल तर सेंटर लाईन जाईल त्यानंतर आता सांगतो परत मी 1 minute huh? ओके फ्रॉम दिस समजा मी हीच कोऑर्डिनेट सिस्टम इथं ड्रॉ केलेली याला इथं ड्रॉ केली असती
म्हणजे काय, हा तुमचा एक्स, हा तुमचा वाय. आणि काय केलं मी, दोघं पॉईंट आहेत, दोघं पॉईंटचा जो सेंटर ऑफ मास जो आहे त्या पॉईंटला ओरिजिन मानून मी कोऑर्डिनेट सिस्टम जॉईन केली. म्हणजेच काय, जो जिथं सेंटर ऑफ मास होता तो, म्हणजे जे दोन पार्टिकलचे जे सेंटर ऑफ मास आहे मी त्याला कोऑर्डिनेट सिस्टमवर 1 मिनिट ओके. म्हणजेच काय, सेंटर ऑफ मासला मी ओरिजिनवर ठेवून दिला. सेंटर ऑफ मासला ओरिजिनवर जर ठेवलं असेल तर त्याचे पोझिशन वेक्टर काय येईल, ऑब्वियसली 0, कारण त्याच्यामध्ये ओरिजिनमध्ये डिस्टन्स नाही राहिला. पोझिशन वेक्टर 0 आला म्हणजे काय, m1r1 प्लस m2r2 अपॉन m1 प्लस m2. बरोबर आहे. m1r1 इज इक्वल टू m2r2 1 मिनिट प्लस m2r2 इज इक्वल टू 0. ह्याला या साईडला आणलं 0, याला एक इक्वेशन करूया. इक्वेशन लागतं काही बुक्समध्ये यूज केलं जातं पण त्याला सहसा यूज नाही होत, बट तुम्ही आठवण ठेवा ते. आता इम्पॉर्टंट पॉईंट, काही बुकमध्ये याला यूज करून 2 सिस्टममधला सेंटर ऑफ मास फाईंड करतात. याच्यावरून आहे ना एक डेरिवेशन आहे, R1 आणि R2 फाईंड करता येतं. एक भलं मोठं डेरिवेशन आहे, R1 आणि R2 फाईंड करता. आपण डायरेक्ट त्याच्या फॉर्म्युला बघणार आहे की 2 पार्टिकल सिस्टम दिलं असेल, ठीक आहे, आता याचे काय काम नाही आपल्याला. 2 पार्टिकल सिस्टम दिलं असेल, कसं बघा, हा एक पार्टिकल दिला आहे, हा पार्टिकल, हा तुमच्या m1, हा तुमच्या m2, दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे r, हा त्याच्या मिडल पॉईंट, त्याच्या मिडल पॉईंट. सपोज m2 इज ग्रेटर दॅन m1, नोट्समध्ये तसं घेतलं आहे. m2 ग्रेटर दॅन m1 असेल म्हणजे हा मास या मासपेक्षा जास्त आहे, ऑब्वियसली सेंटर ऑफ मास तुम्हाला कुठंतरी इथं मिळेल. बघा 2 पार्टिकल आहे, दोघांमधलं सेपरेशन r आहे. m2 हा m1 पेक्षा मोठा आहे, सो सेंटर ऑफ मास m2च्या साईडला असेल, मिडल पॉईंटच्या त्या साईडला. सो इथं घेतला मी. हे जे डिस्टन्स हे समजा r1 आहे. काय r1, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू m1. m1च्या रिस्पेक्ट टू मध्ये पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास कुठं, म्हणजे m1 आणि सेंटर ऑफ मास मधला डिस्टन्स किती आहे, डिस्प्लेसमेंट किती, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी किती आहे, वेक्टर क्वांटिटी घ्यावी लागते. अँड दिस इज ऑब्वियसली r2. हा काय, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू m2 असं दिलं असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे, याच्यावरनं एक डेरिवेशन आहे, त्याच्यावरनं डायरेक्ट फॉर्म्युला येतो, r1 इज इक्वल टू m2r अपॉन m1 प्लस m2 and r2 is equal to m1r अपॉन m1 प्लस m2. ज्यावेळेस एखादं एक्झाम्पल आलं तुम्हाला, हां 2 पार्टिकल आहे त्याच्यामध्ये फक्त, आणि त्यांनी विचारलं आहे की सेंटर ऑफ मासची पोझिशन फाईंड करा विथ रिस्पेक्ट टू कोणता तरी एक मास. त्यांनी दिलं असेल की मास m1 का m2, इथं m1 m2 घेतला आपण, तिथं 2m येईल, 3m येईल, 2 kg येईल, 3 kg येईल, काही पण येईल, विथ रिस्पेक्ट टू m1 असं जे विचारलं, वी हॅव टू यूज दिस विथ रिस्पेक्ट टू m2. डायरेक्टली हे फॉर्म्युला यूज करा, सेंटर ऑफ मासची पोझिशन येईल. हा r1 काय, इथं RCM येतो, तो काय आहे RCM म्हणजे विथ रिस्पेक्ट टू m1 आहे. इथं RCM विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन होता दिले. इथं ओरिजिन कोणाचं काम करतोय, m1 काम करतो इथं ओरिजिनची. ही जी पोझिशन इथं ओरिजिनचे काम करते. हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा आहे, ज्यावेळेस 2 पार्टिकल सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये विचारलं आहे सेंटर ऑफ मास ची पोझिशन फाईंड करा विथ रिस्पेक्ट टू एनी 1 पार्टिकल. त्यावेळेस दिस इथं r1 असेल तर इथं m2 करून द्या, मास दुसऱ्याचे घ्यायचे ऑपोजिट, बाकी काही नाही. आता नंबर ऑफ पार्टिकलसाठी सेंटर ऑफ मास ऑफ सेव्हरल पार्टिकल, खूप पार्टिकल येतं, m1 आहे, m2 आहे, कुठंतरी m3 आहे, कुठंतरी m4 आहे, डॅट 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 डॅश करत खूप पार्टिकल आहे. नंबर ऑफ पार्टिकलमध्ये त्याचे सेंटर ऑफ मास कसं फाईंड होईल, RCM
नोट्समध्ये जास्त सेव्हरल पार्टिकलसाठी कॅपिटल आरने घेतला. तुमच्यावर डिपेंड करतं तुम्ही कॅपिटल आर घ्या किंवा स्मॉल आर घ्या, इट डझंट मॅटर. आर सेम इज इक्वल टू हा आहे तो तुमच्या समेशन ऑफ एम आय आर आय बार अपॉन कॅपिटल एम. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ होल सिस्टम M1 + M2 + M3 + डॅट 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 डॅश. हा येईल तुमच्या M1 R1 फर्स्ट पार्टिकलसाठी, M2 R2. बघा इथं अजून एक गोष्ट आहे, M1 हा स्केलर आहे, डायरेक्शन शिकायला नाही, बट R1 तुम्ही व्हेक्टर घेताय तर तुम्ही त्याच्या वेळेस विचार करायचा आहे की एक्स ॲक्सिसला निगेटिव्हकडे का पॉझिटिव्हकडे, याचे डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. ते प्रॉब्लेम आहे कळेलच, पण आताच सांगतो मी. M3 R3 M4 R4 डॅट 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 डॅश. ते 2 पार्टिकलसाठी 3 पण पाहिलं आपण. आता नंबर ऑफ जेवढे असतील तेवढे डिवाइड बाय काय येईल, M1 M2 M3 M4 डॅट डॅट डॅश. आता R1 काय असेल, ऑब्विसली R1 असेल हा तुमचा M1, हा X1 I Y1 J and Z1 K. 3 का घेतलं मी, नंबर ऑफ पार्टिकल सर्व एकाच प्लेनवर तर नसते, स्पेसमध्ये सर्व रूममध्ये नंबर ऑफ पार्टिकल. मला पूर्ण होल रूमची एक सेंटर ऑफ मास एक तो पॉईंट शोधायचा आहे जिथं सर्व पार्टिकलच्या मास एक कॉन्सन्ट्रेटेड वाटेल. आपल्याला कन्सिडर करू शकतो की त्या पॉईंटवर कॉन्सन्ट्रेटेड आहे. ऑब्विसली हा तुमचा M2 R2 का येईल X2 I Y2 J Z2 K. ओके. सिमिलरली M3 साठी पण X3 I Y3 J Z3 K डिवाइड बाय काय येईल तेच M1 + M2 + M3 + M4 डॅट 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 डॅश. RCM इज इक्वल टू फर्स्ट टर्म बघा X1 I, सेकंड ब्रॅकेटमध्ये X2 I, थर्डमध्ये का असेल X3 I, नंतर X4 I. आयच्या टर्म असेल सर, मी आय कॉमन घेतो आहे. आय जो कॉमन घेतला बघा M1 X1 I तिथून कॉमन निघेल, M2 X2 I तिथून कॉमन निघेल, म्हणजे राहील काय M1 X1 + M2 X2 M3 X3 + डॅट 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 डॅश I कॉमन. नेक्स्ट M1 Y1 + M2 Y2 + डॅट 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 डॅश J कॉमन. नेक्स्ट M3 Y Z1 1 मिनट थोड़ी गलत है सॉरी. M1 Z1 M2 Z2 M3 Z3 + डॅट 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 डॅश आणि आउटसाइड असेल K डिवाइड बाय M1 + M2 + M3. आयचा कोएफिशियंट, जेचा कोएफिशियंट, केचा कोएफिशियंट त्यांना वेगळं लिहिताना कसं लिहिलं मी, नेक्स्ट स्टेप लिहितो आहे मी ते डायरेक्ट M1 + M2 + M3 + डॅट 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 डॅश M1 + M2 + M3 + डॅट 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 डॅश. इथं पण येईल का M1 + M2 + M3 + डॅट 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 डॅश. आयचा कोएफिशियंट हा पूर्ण एवढा, जेचा कोएफिशियंट हा पूर्ण असा एवढा, हा तुमचा जे आउटसाइड, हा तुमच्या केचा कोएफिशियंट. म्हणजेच काय येईल RCM इज इक्वल टू X, हा काय सॉरी बरोबर आहे, हा का तुमच्या XCM. X कोऑर्डिनेट आहे सेंटर ऑफ मास, त्या जो सेंटर ऑफ मास जो पोझिशन आहे त्या पोझिशनचा X कोऑर्डिनेट हा. नेक्स्ट असेल Y कॅपिटल Y घेऊ आपण YCM J, लास्ट ZCM K. म्हणजे XCM इज इक्वल टू दिस, YCM इज इक्वल टू दिस, ZCM इज इक्वल टू दिस.
क्रॅम्प करून घ्यायचे, हे फॉर्म्युले प्रॉब्लेम सॉल्व करताना लागणार आहे. सर्वात साधा सिंपल फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा. आणि ह्या कशासाठी आहे, डायरेक्ट पोझिशन वेक्टरसाठी. जेवढे मास दिले ज्याचे पोझिशन वेक्टर आहे राईट करा. पण एक्स वाय कोऑर्डिनेट ज्यावेळेस तुम्ही एक्स वाय ॲक्सिस घेता तर तुम्हाला प्रत्येक कोऑर्डिनेटच्या सेंटर ऑफ मास घ्यायला लागतो, त्यावेळेस तुम्हाला हे फॉर्म्युले लागणार आहे. हे म्हणजे पण काय, इथं जागेवर x1 करून द्या, m1 x1 आपण त्यावेळेस x कोऑर्डिनेट मिळेल. वायसाठी m1 m y अपॉन m y कोऑर्डिनेट मिळेल. झेडसाठी झेडची टर्म एक्स, आरच्या जागेवर फक्त एक्स वाय झेड करायचा. 1 2 त्याचं पार्टिकल किती त्याच्यावर डिपेंड करेल. ओके, बाकी काहीच नाही ते. आता चेंजेस होऊन गेला ते, सॉरी. चेंज इन पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होऊ शकते का? याच्या सेंटर ऑफ मास कुठे आहे, सेंटर राहिला बघ इथं. मग ही पोझिशन सेंटर ऑफ मास, हा पॉईंट इथला हा इथं येऊ शकतो, ऑब्विसली येऊ शकतो. केव्हा, ज्यावेळेस याचं मास डिस्ट्रीब्युशन चेंज होईल. समजा मी इथून एक कट केला एवढा पीस आणि त्याला इथं येऊन जॉईन करून दिला, सेंटर ऑफ मास पॉईंट कुठं येईल, या साईडला, कारण काय इथला मास वाढून जाईल. ऑर याला इथून कट केला मी आणि तेवढ्या पार्टला इकडं ओढत गेलो तर सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होईल, कारण ह्या एका पार्टची पोझिशन चेंज झाली. सिमिलरली एक मास हा घेतला मी m, हा 2m. ऑब्विसली कोणतं जास्त आहे, हाय. सेंटर ऑफ मासची पोझिशन कुठं असेल, कुठंतरी इथं येईल, कारण 2m कडे ही पोझिशन असेल. ती एक काम करू आपण, असं ही पोझिशन असेल मिडलच्या त्या साईडला. मिडलवर काय राहिला असं जायचं, हा पण m राहिला असं, सेंटर ऑफ मास पोझिशन इथं राहिलीस. आता मी याला इथून इथं आणलं, ही त्याची इनिशियल पोझिशन होती, ही त्याची आता फायनल पोझिशन आली, हा झाला 2m. मग सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होईल का, तर येस होते. आणि त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. आता याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत की 2m मी 2 मीटर्स म्हणजे आउटसाईड घेऊन गेलो की त्या 2 मीटर्स एवढं डिस्प्लेस केलं एक्स पॉझिटिव्ह एक्सला, तर सेंटर ऑफ मास किती डिस्प्लेस होईल, असे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर. ओके, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. इफ सपोज सेंटर ऑफ मासच्या एक्स कोऑर्डिनेट, फक्त एक्सचा विचार करतो आपण, नंतर बाकी बघू. सेंटर ऑफ मासचा एक्स कोऑर्डिनेट असा आहे आपला, 2 पार्टिकलची सिस्टम आहे, m1 x1 m2 x2 अपॉन m1 प्लस m2. फ्रॉम बघा सेंटर ऑफ मास पोझिशन वेक्टर का आता m1 r1 प्लस m2 r2 अपॉन m1 प्लस m2. आता मी त्याचे कोऑर्डिनेट घेतला फक्त. सपोज x1 कोऑर्डिनेट सपोज आता x2 आणि x1 काय आहे, पोझिशन ऑफ मास m2 आणि x1 काय आहे, पोझिशन ऑफ m1 आहे. आता समजा पोझिशन ऑफ m2ला थोडंसं सरकवून, हा m2 आधी इथं होता, इथून उचलून मी याला इथं ठेवला. x2ला डेल का दाखवला, त्याची पोझिशन स्मॉल, एकदम स्मॉल चेंज घेतला, तर ते चेंज इन पोझिशन. आता मी x नाही घेते, हां, चेंज इन पोझिशन. हा m1 हा m2 इथं होता आधी, इथून मी इथं घेऊन गेलो, याला इथंच राहू दिलं आहे, तर याची चेंज इन पोझिशन येईल 0. हा चेंज नाही झाला, त्याची जी पोझिशन आहे तिथंच राहू दिले. सेंटर ऑफ मास ऑब्विसली m2 ग्रेटर दॅन m1 होता, तो ऑलरेडी इथं होता,
तर याला इकडं पोझिशन घेतलं तर याच्यात काहीतरी चेंज होईल का? तर त्याच्याच फॉर्म्युला आहे. सपोज मी x1ला डेल x1ने चेंज पोझिशन त्याची चेंज केली, x2ला पण चेंज केली. वॉट एव्हर जे वेक्टर असेल ते इकडं का तिकडं ते साईन नंतर बघू आपण. फक्त चेंज केली काहीतरी पोझिशन, तर सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होते. आणि ती कशी मिळेल आपल्याला? डेल xm इज इक्वल टू m1 x1 डेल m2 x2 डेल. वेक्टरमध्ये तर ते कुठं चेंज होतं आहे, पॉझिटिव्ह साईडला का निगेटिव्ह साईडला, हे मॅटर करेल. दॅट्स इनफ. हा फॉर्म्युला केव्हा यूज होणार आहे? ज्यावेळेस x1 किंवा x2 कोणतं तरी चेंज करणार तुम्ही, त्याची पोझिशन चेंज करणार, त्यावेळेस सेंटर ऑफ मासची पोझिशन पण चेंज होते. प्रॉब्लेम कसे येतात बघा. त्यांनी सांगितलं असं की m2ची पोझिशन डॅट डॅश एवढी चेंज झाली, म्हणजे 2 मीटर राईटला गेला. तर m1 किती जायला हवा की सेंटर ऑफ मास जागेवरच असायला हवा, असं क्वेश्चन. ऑर m2ची पोझिशन एवढी चेंज झाली, m1ची पोझिशन चेंज नाही झाली, तर सेंटर ऑफ मासची पोझिशन किती चेंज होईल, असे क्वेश्चन येतात. ते क्वेश्चन आल्यावर आपल्याला कळेल, त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन पण करेल. आता 36. ठीक आहे, उद्यापासून आपण याचे प्रॉब्लेम पाहू. नियरली 15 days लागतील या चॅप्टरला पण. फक्त मेन चॅप्टर घेणार आहे मी, आणि अदर दुसरे जे चॅप्टर राहतील थिअरॉटिकल चॅप्टर त्याचे डायरेक्टली नोट्स मिळून जाईल तुम्हाला, तशीच प्रिंटेड. आता एक फर्स्ट वॉल्यूम तयार झालं, डिसेंबरपर्यंत सर्व नोट्स तयार करून गेले. तुमच्या हातात पूर्ण नोट्स असेल, त्याच्यात प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत, सोल्युशन दिलं आहे त्याच्यात. आता तुम्हाला उद्या मी एक फर्स्ट वॉल्यूमचे नोट्स दिले, 4 चॅप्टर त्याच्यात. फक्त एखाद महिन्यानंतर सेकंड वॉल्यूम पण तयार होईल, त्याच्यात 4 किंवा 5 चॅप्टर असतील. असे करून सर्व चॅप्टरच्या 4 वॉल्यूम, ओके, 4 वॉल्यूममध्ये पूर्ण नोट्स असेल ते. तर मी तुम्हाला उद्या फर्स्ट वॉल्यूम देईल. त्याच्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रॉब्लेम दिले आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन पण आहे लिहिलेलं, म्हणजे टाईप केलेलं सोल्युशन आहे. तुम्हाला सोल्युशन रीड करतात कळून जाईल, तर तुम्हाला ते प्लस पॉईंट आहे. आता तुम्ही तीच नोट्स यूज करू शकता. हँडबुक पण प्रत्येक चॅप्टरच्या येईल, म्हणजे बुक येतील ते 4 हँडबुक असतील, ते पण मी तुम्हाला देईल. राहिलं काही आपल्याला परत 12च्या एक्झाम स्टेट बोर्डनंतर ज्यावेळेस 2 months मिळतात, तुम्ही जे इथंच राहिले, क्रॅश कोर्स तुम्ही बाहेर जाऊन नाही लावला, तुम्ही इथंच लावला समजा, तर मी त्यावेळेस तुम्हाला 2-3 चॅप्टर परत कवर करून देईल. ठीक आहे, उद्यापासून याचे प्रॉब्लेम पाहू.